खरं तर संपूर्ण राज्यातला कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीचा प्रश्न आहे आणि यामध्ये सर्वसामान्य सदस्य सहभागी होऊन आपल्या आपल्या मतदारसंघातले किंवा आपल्या भागातले प्रश्न मांडतायत. मी देखील अध्यक्ष महोदय पुणे जिल्हा किंवा माझ्या मतदारसंघातील अनेक नागरिक पर्यटक स्थानिक आणि विशेष करून नोकरदार वर्ग असेल, सर्वसामान्य कुटुंबातले नागरिक असतील, पर्यटक असतील, अशा देखील नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचं काम हे वेगवेगळ्या खाद्यपदार्थाच्या माध्यमातून केलं जातं. आणि अध्यक्ष महोदय, मगाशी सन्मान्य सदस्य जितेंद्रजी आव्हाड साहेबांनी उल्लेख केला की जे ह्या खात्याचे मंत्री म्हणून काम पाहतायत ते आदरणीय नरहरी झिरवळ साहेब आणि त्या खात्याचे सेक्रेटरी म्हणून काम पाहणारे तुकारामजी मुंडे साहेब, ह्या दोघांनी एकत्रितपणाने विचार केला आणि चांगलं काम करायचा निर्णय केला. म्हणूनच या सगळ्या कारवाया आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रश्न विचारा आता. आणि लक्षवेधी 45 मिनिटं झाली आहे. प्रमुख महत्वाच्या मुद्द्यावरती येतो अध्यक्ष महोदय. प्रश्न विचारा की ज्या अधिकाऱ्यांची बदली होणार का, बदली केली जाईल का आणि त्याकरता काही कोट्या रुपये गोळा केले जात आहेत, हा आरोप आहे की प्रत्यक्षात काय आम्हाला माहित नाही. परंतु यामध्ये अध्यक्ष महोदय फक्त एक मिनिट हा आरोप आहे. तर माझं म्हणणं एवढंच आहे की आदरणीय सुनित्रा वहिनी आमच्या नेत्या आहेत, आमच्या पक्षाकडे हे खातं आदरणीय मुख्यमंत्री मोदयांनी दिलेले, या खात्याची जबाबदारी जोपर्यंत आमच्या पक्षाकडे आहे तोपर्यंत तुकारामजी मुंडे आमच्या खात्यामध्ये प्रमुख काम करतील हे सांगितलं. माझा स्पेसिफिक प्रश्न आता पुढे असा आहे की अध्यक्ष महोदय, ज्या ठिकाणी आपण कारवाई करतो, ज्या व्यक्तीवरती कारवाई करतो किंवा ज्या ठिकाणी ज्या जागेवरती कारवाई करतो, ज्या ठिकाणी असे अवैध धंदे असतात, त्या जागा मालक, तो दुकानदार किंवा जो विक्रेता आहे यावरती एकदा कारवाई केल्यावरती दुसऱ्यांदा परत जर सापडला, तिसऱ्यांदा सापडला, चौथ्यांदा सापडला तर आपण काय कशा पद्धतीनं कारवाई करणार हे आम्हाला स्पेसिफिक उत्तर पाहिजे.